का रे फकीर कधी जावं लागते आपल्याला पोरगी पाहायला काय म्हणे गुणंता बोलला नाही का त्याला राती काय म्हणे अरे हो करायचं आहे म्हणे ते लग्न. हो लग्न करायचं आहे म्हणे पण थांब म्हणे आजचे दिवस नाही जाऊ म्हणे आबाजी. हो कारण की आज त्याचे सासू सासरे येऊ राहिले. हो आणि ते मेव नाही येऊ राहिला. हो ते काय आहे तर ते पाहतो म्हणे जमलं तर नाही जमलं तर म्हणे फारकती घेतो म्हणे. हो तर फारकती घेतल्यावर पोरगी पाहायला जाऊ म्हणे तशी येत नाही म्हणे मी. हो घे ना म्हणा मग फटकन चाल आहे का नाही काय उशीर करून राहिला म्हणा मग. आम्ही इकडे लोकांना एक पोरगी नाही सापडून राहिली राजा लग्नासाठी. अरे हे बुढा फार कधी घे म्हणते दुसरं लग्न करवते. मी खरंच आहे राजा. हो ना मग त्याच्यासाठी मीटिंग आहे मग आज. हो त्याची सासू सासरे येऊ राहिले मेव नाही येऊ राहिला. हो तर काय तर म्हणते मला बोलावलं हिरा म्हणून आहे. हो असे आम्ही दोघं तिघं आहो मेन माणसं. तर मला म्हणे ते आबाजी म्हणे आपल्याला 100% म्हणे फारकतीच घ्यायची आहे म्हणे. हो मी दुसरं लग्न करतो म्हणे हे वागवत नाही म्हणे हे भूत मी संग. हो काय राजा आबाजी काय गोष्ट करू राहिले असं बरं का ते नाही. हो ना बापा असंच म्हणे ते. हो बेकुटी ते बाई सुधी आहे का बे ते आखिरी भांडणं करते म्हणलं त्या संग. ते बाईच नाही म्हणलं सबंध गाव तसंच आहे म्हणलं ते. हो आता पाय ना तू तिची माई येऊ राहिली म्हणलं पाय कशी भांडणं करते आज. हो जर भानगोळी आहे म्हणलं ते. हो काय सांगू तुले मग घ्यायचीच म्हणते कधी फार कधी 100%. नाही 100% नाही म्हणे ते. हो मितलं म्हणे हे प्रकरण. हो राहिली सुधी तर वागवतो म्हणे मी. हो जर नाही राहिली तर मग हकालपट्टी आहे म्हणे तिची. हो दुसरं लग्न करतो म्हणे मग. हो जाऊ दे ना मग टाकणं निपटून आहे का नाही कुठे बिचारायला दुसरं लग्न करायला लावतं मग आहे का नाही उगा खर्चात नाही पाडता त्याला. जाऊ दे हेच निपटून टाका लागेल मग दे निपटून टाक मग. हो हो ना पाहायचं ना कसं आहे तिची माय बाप तर येऊ दे मग कशी आता काय म्हणते ते त्याच्यावर आहे ते. हो पाय बरं आता हे कोण होय बाबा. हे कोणाच्या घरी आले बरं पावर बाबा. हे कोण होय आबाजी कोण होय म्हटलं हे. जय मावशी काळा शंभरी काळा एक. हो काळा करू कंचांग. बापा 100 रुपये का रे. इथून इतके द्यायचे फक्त 100 रुपये बस स्टँडून या गावात नाही यायचे. बापा लय नाही झाले 100 रुपये. लय नाही झाले 50 बरोबर होते तर. 50 नाही ना 50 काय होते मावशी 50 काहीच होत नाही आता. हो 50 नाही 100 झाले आपले. हो 100 काय नाही हे 50 घेऊन कळे ना. हो जाय मग जाय. हो जाऊ द्या आम्हाला काम आहे तर महापुरीच्या घरी भांडणं झाले. ते निपटासाठी आलो आम्ही. तू काय पैसे करू राहिला. मग आम्ही किती टेन्शन मध्ये माहिती का तुले. चल हे घे 50 आणि चाल जाय मग कळ्यानं. बाबा म्हणजे तुमची दादागिरी झाली. हो भाऊ सांगा ना म्हणलं तुमच्या आईला काही 100 लागतात मला. हो 50 घेत नाही म्हणलं मी. आता समजलं रे गुणवंताचे होईत रे हे. गुणवंताची सासू होय राजा मी मेव ना बापा मेव आले का हे. सासरा बापा त्याचा सासरा नाही दुसऱ्याला मध्ये. त्याला आणलं नाही वाटते बापा. हे दोघं झाले रे बापा तमाशा करायले. आता काही खरं नाही दिसू राहिलं मला गुणवंताचं. हो हे होत का ते बाबा भारी दिसू राहिली पण बुढी तर. भाऊ चला द्या तुम्ही द्या 100 द्या बरं फटकन द्या लवकर. जाऊ द्या मला सवार आहेत ना राजा. द्या फटकन. त्याला नको मागू. मला मग मी केला नाही आठवा. मला माग 50 घे मुकडे ना चाल जाय मुकड्यानं. 100 काही देत नाही आम्ही. आमच्या पैसे नाही. मग पैसे नाही मग बदला काय आठवत नाही. पैसे नाही म्हणता मग 100 लागन मला. देत नाही म्हणलं. 50 घेशील तर घे नाही तर हे पण देत नाही म्हणलं. बाबा खरंच बुढे आहे राजा. हो भाऊ बोला ना काहीतरी तर बोला तुम्ही. बोला म्हणलं 100 द्या मला तुम्ही. सांगू नका मला. ते काय बोलते ते नाही बोलत. त्या बाई पुढे कोणीच नाही बोलत बाबू. डेंजर बाई आहे म्हणलं ते मिथून. हो हे पाय मा सांग म्हणलं हे नको करू म्हणलं तू. मला राग नको आणून देऊ बरं. आणि म्हणलं राग यायला म्हणलं माझा वयाचा. मापुरीला मारलं त्यानं. त्यासाठी आली मी इकडे नापटायला जायचं. नाहीतर फारकती घेतो मी द्यायची. हो म्हणलं जाय तू जाय टेन्शन देऊ नको मला तू. 50 घे मुकाडे ना आणि चालता होय मुकाड्यानं. चालतं होय बाबा म्हणजे अथरी आहे का म्हणलं इथे मावशी. अथरी आहे का इथे. 50 घेत नाही मी. मला लागेल 100 रुपये. हो भाऊ बोला ना तुम्ही. बोला ना मुख्य आहे का तुम्ही. बोला ना आता कोण नाही बोलत. याटो त्याला पचर करा. बोला फटकन काय म्हणणं आहे तुमचं तर. अरे भाऊ काय बोलू राहिले म्हणले तुम्ही. असं कसं बोलू राहिले तुम्ही पचर काय शब्द बरोबर वापरायला म्हणलं. म्हणलं 50 बरोबर होते तर 100 लय महाग होते ना. 50 बरोबर होते राजा. नाही ना भाऊ ऐकत जा तुम्ही. 50 काहीच होत नाही राजा. पेट्रोल पाणी लय महाग झालं. याटोचा मेंटेनन्स किती ठेवा लागते तुम्हाला माहिती आहे का. मग होत नाही ना 50 100 बरोबर होते तर. मग आता इकून तुम्हाला सवारा नाही भेटेन का काही. सवारा नाही का म्हणलं त्याच्याकडून घे जा. मग इकून 50 बरोबर होते. बरोबर होते. काहीच नाही भेटत नाही इकून काहीच नाही भेटत. या गावातून कोणीच येत नाही सवारा भेटत असतं नाही आम्हाला. मग म्हणून तर आम्ही 100 घेतो. मग काय बापा ऑटोवाला हाय माय. जराशी कदर नाही आले म्हाताऱ्या माणसं. जरा घे ना 50 रुपये बरोबर होते ना.
बाबा बुडी आहे बा, द्या बा, जाऊ द्या, द्या पटकन. हो मग तिकडल्या सवार हकू राहिल्या. हा भाडा आहे मले. हा द्या 50 द्या, जाऊ द्या पटकन मले. हा हा पाय बरं आता आला का लाईनवर तू? हा मग आमच्या शिल्लक पैसे काढायला पाहून राहिला तू आहे का नाही? हो द्या 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 मोकळून द्या 50 आणि जाऊ द्या मले. हो हा चालेल बाबू, चल 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 बरं, चल पटकन. हो नमस्कार म्हटलं भाऊ, नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा गुणवंत भाऊजी मिळूनच आहात तुम्ही नाही? त्याचे मग कुठे आहे ते? कुठे आहे म्हणलं गुणंदा? बापा रे गाडी गरम आहे राजा. काय बरं बाबा, आपल्याला काय, आपल्याला नाही माहित बाबा कुठे आहे तर. अबे सबन माहित आहे तुम्हाला? हा सबन माहित आहे, घुलू नका, सांगा कुठे आहे ते. हा आज त्याची खैर नाही म्हणलं, मापुरीला मारलं त्यानं. हो आज म्हणलं खैर नाही त्याची. हो आम्ही आणतो त्याला आज धरून. हो चांगलं कुट्टू त्याला खलबत्त्यासारखं. मग कुठे आहे ते? कुठे आहे ते? मला फटकं पत्ता देतात. हो तर ते जाऊन आणतो मी. घरी आहे का ते? घरी तर नसं ना 100%, कारण की बायकोची त्याची भांडण झाले. हो घरी राहत नाही माणूस. कुठे मला द्या. हा आम्हाला नाही माहित हो आजी, आम्हाला नाही माहित म्हणलं. बापा 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 पायी बुड मला आजी म्हणते. अबे बुडा, तू का पाहिजे यायला का मला आजी म्हणून राहिला? तू वय काय माय वय काय? तू आजी म्हणून राहिला मला? तू लहान लेकरू आहे का तू? लहान लेकरू आहे का म्हणलं? लहान लेकरानं म्हणल्यावर काय नाही वाटत? काय लेका कसे आहे माझ्या गावातले लोक? जाऊ दे ना आबाजी, कायले बोलता म्हणलं, इले बोलू नका म्हणलं. भांडणं आपल्याच संग करायची. ओ राहिले तिच्या घरचे भांडणं आपल्या संग भिडायची बापा. ओ मुकोट्यानं राहा. थांबणं तू मजा तर पाहिजे. मजा पाहिजे लेखाची. इलेची नाही जिरवली नाहीची आज तर मग म्हणलं पाय ना तू. पाहिजे सांगतो ते. पाहिजे बुड. फुजूर फुजूर करू राहिलं. शिवाय देऊ राहिलं काय येऊ राहिलं काय म्हणू मला? सांग ना कोण आहे तुम्ही? बुड्याचं नाव काय का? पोरा त्या बुड्याचं नाव काय म्हणलं सांग. बुडा कोणतं बुडा? कोणतं बुडं म्हणलं? 3 बुडे आहे कोणतं बुडं? ते टोपी घालून नाही ते? पोराची टोपी घालून नाही. एवढं मोठं झालं अजून टोपी घालून राहिला. तेच बुडा. हो टोपी घातलेला. बोला मावशी. बोला म्हणलं काय समस्या आहे तुम्ही सांगा. बोला काय म्हणता बोला. आलो आता मी पुढे चालू डायरेक्ट. बोला काय म्हणता सांगा. बाबा पाय सांगतोस. पाय मला मावशी म्हणते. पाय बुड्याचं वय काय आणि माय वय काय? बाबा मावशी आहो का मी? तुझी मावशी म्हणतं का? एकाच वयची आहो ना आपण? मला मावशी म्हणतं, आजी म्हणतं. अरे बाबा मग म्हणू काय मी तुम्हाला? सांगा ना तुम्हाला म्हणू काय? हे नका म्हणू ते नका म्हणू. मग कोणी नाव ना हाक मारू सांगा. मायबीन माय बुडी पण मायबीन या गावातले लोक सांगायला पंगा घ्यायला लागते. मायबीन राहिले आपले घरचे भांडण निपटायचे, बाहेरचेच भांडणं सुरू आहेत. कांताबाई. हो कांताबाई नाव आहे म्हणलं. आत्ता सांगू राहिली मी. कांताबाई म्हणायचं मला. बरं मग आता म्हणून ना. हो म्हणून ना कांताबाईनं हाक देईन बाबा. बस मग एवढं काय गरम व्हावं लागते म्हणलं, एवढं काय फनफन करायला लागते मग. म्हणजे मी गरम होऊ राहिली, मी फनफन करू राहिली नाही? म्हणजे आम्हाला इथे टेन्शन आहे म्हणलं. तुम्हाला सरळ सरळ आली मी इथे. तुम्हाला पत्ता विचारला. कुठे आहे म्हणून ते मा जवळ. तुम्ही सांगितलं का दुसरीच बडबड करू राहिले? सांगा ना तिचा पत्ता द्या ना तुम्ही. अरे बाबा आम्हाला माहिती आहे का ते कुठे यायचं? आम्ही काल तो पत्ता आम्हाला माहित नाही ते कुठे यायचं. मग जाण पाहा ना हिंडायचं पण का? आम्हाला माहिती का घरी असं झोपेल. जा ना घरी जाऊन पाहा ना. मग आम्हाला विचारू राहिले म्हणलं. चालू चाल घरीच असेल ते. नसला घरी तर संध्याकाळी तर घरी येईनच नाही का? करू राहीन बाहेर. चाल चाल चाल. हो चाल त्याची काढू आपण. हो त्याला झोडपुल्या खाली. चाल घरी चाल. घर माहिती आहे का म्हणलं तुम्हाला? घर माहिती आहे का? दाखवू म्हणलं. घर माहिती आहे ना आम्हाला? टकल्या का पहिल्यांदा आलो का आम्ही या गावातनी? मग आधी येला म्हणलं. मग आम्हाला शिकुराला घर दाखवू का म्हणतं? टकल्या वाहनाच्या. तुझं काम कर ना तू. मग अरे बाबू संतोष. या गावातले खसके लोक आहेत बाबा. म्याळ व्हायचे लक्षण आहेत. चल बाबा लयच भारी बुडी राजा आहेत. भावी म्हणजे सोडून देतो. पण हिची काढतो रे मी आज. थांब ना आज मीटिंग आहे ना, मला बोलावलं मीटिंग येत मी. हिची नाही इले झुंजा करायला म्हणला. इले म्हणले थांबतो आता. हिचं मी खरंच नाही आता हिची. पाहतो हिची. मग आई येताना काही तपलीक गिपलीक नाही झाली ना दादा? काही तपलीक नाही झाली ना? तपलीक विचारूच नको. येता येते ऑटोवाल्या संग भांडण झाले. हो ते म्हणे 100 रुपये पाहिजे म्हणे. हो तर 50 त्याला गुंडा केलं. तर मग तिथून नाही जराची पुढे आली. ते तुमच्या गावातले लोक भेटले ते. ते दोन 3 बुडे होते. एकटं टकलं होते ते. नीर आमच्या संग बडबड नीर आहे. त्याला सरळ पत्ता विचारला तर सांगत नाही तर मग. हो तसेच आहे गावातले लोक. हो सबंध ना रिकाम टेकलं असतील. त्या वाट्यावर बसेल असतील नाही ना, तर तेलेच लोक असतील ना. त्या वाट्यावर होते तेले. मग ते फकीर बुडा असन आणि ते हे मारते बुडा असन. ते हे असन. मग मिथून ते टकलंच ना. मिथून व्हायचे मिथून. कोणता मिथून व्हायचं फिथून व्हायचं. मग लस बाबा लस ते पोरग पण बाबा टक 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 पाय मागळे. काय पाय काय म्हणू. बरं हे सोड म्हणलं. कुठे आहे ते? गुणंता कुठे आहे म्हणलं? त्या नवरा कुठे आहे सांग. कुठे आहे ते? मापुरीला मारलंच कस काय त्यानं? कुठे आहे ते सांग मला. थांब ना जराशी. आत्ताच आली तू. थांब जराशी. चहा म्या पी जराशी. मग बोलू ना आपण. सध्या घरी नाहीत ते. कुठे गेले काय म्हणू.
नाही 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 चहा मी काय नाही कुठे मला पत्ता देतात हो नाही त्याला मी त्याला झोडपतो का महापुरीला मारलास कस काय त्यानं हा तू असं भांडणं करते का ते हा कुठे आहे ते पत्ता देतात हा काय मालूम हा गेला असं कुठे इसाळावाले हा मला माहिती आहे कुठे गेला ते हा संध्याकाळी ते येईनच ना घरी हा हो बर 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 येऊ दे हा संध्याकाळी घरी होते त्याले हा सांग तुला खाली मी हे कुठे पोरग नाही दिसू राहिलं ते चेतण्या हा कुठे गेलं म्हणलं चेत्या काय मालूम ते कुठे गेलं तर नीरा ते पण बाहेर पळत राहते त्याचा घरात नाही पाय नाही थांबत बापावरच गेलं मग नाही बापावरच गेला वाटते नाही हाय ते जरा बरं आहे हा पण बापावर काय जाऊ द्या आता बरं तर बरंच आहे त्याचं पण बरं येऊ दे हा दोघाला येऊ दे घरी घेऊ काढतो त्याची साजरी बरं मा मी काय म्हणतो मी चहा ठेवतो हा आलीच मी बात हो मा हो ठेव जाय असं आहे मग ते पहा मग सरपंच साहेब तुम्ही हो काय करायचं ते पहा तुम्ही हा संध्याकाळी या मीटिंगीत नी हा हो ना हो येतो मी काही टेन्शन नको येतो मी हो निपटून टाकू काय आहे तर निपटून म्हणजे एकदम निपटूनच टाकून द्या जर ऐकलं नाही तर डायरेक्ट फारकतीवर कामाला पाहिजे नाही तर कसं मग दुसरं लग्न करायला मग काय माणूस आहे की नाही नाही ना तसं नसते न ते मग डायरेक्ट फारकती होत असते का कुठे अरे पहिले दोन्ही पक्षाचं ऐकून घ्या लागत बाईचं काय म्हणणं आहे या गुणवंताचं काय म्हणणं आहे पोराचं काय म्हणणं आहे हे ऐकून नाही घ्या लागत नाही पक्ष नाही मांडा लागतील तुम्हाला आपापले मत मांडा लागल ना तुम्हाला मग मांडू ना हो मग मत मांडू आपण असं मत मांडू की ते बस फारकतीच झाली पाहिजे हो असं करून टाकू आपण हो ते पाहू आपण संध्याकाळी काय आहे तर आता मेळ नाही लागत त्याचा हो संध्याकाळी पाहू ना मिटिंगीत नाही काय होते तर काय नाही तर आहे का नाही हो ते जर म्हणे सुधी जर राहिली तर ठेवायची आपल्याला आणि जर ते जर म्हणे अशीच मी भांडणं करत राहील तर मग तिची हकालपट्टी जाय म्हणा त्या मायबापाच्या घरी आम्ही दुसरं लग्न करतो हो सरपंच साहेब हिरामन फकीर बुडाला राजा हो देणं आवाज द्यायला आवाज दे अंदर या म्हणा हो आबाजी या ना इकडे तूनच बोलू राहिले इकडे द्या अंदरे मग या इकडे हो आलो अबे हिरामाई मी तो घरी गेलतो हो तू बायको म्हणे सरपंचाच्या घरी गेलो म्हणे हो मग मी इकडे आलो मी बरं हा चांगली गोष्ट केली तुम्ही इथे आहे तर आमची तेच सरपंच साहेबाला बोलायला आलो तुम्ही संध्याकाळी येतं म्हणलं द्यायला मिटिंग इतनी गुणवंताच्या आहे का नाही बापा मिटिंग इतनी म्हणला मिटिंग इतनी सरपंच साहेब याच लागते तुम्हाला हो आजची मिटिंग म्हणला आजची मिटिंगला खुंकार होणार आहे डेंजर होणार आहे म्हणलं मिटिंग हो गुणवंता आले म्हणलं ते म्हणलं शैतान आले हो सासू आली तुझी सासू हो आली पण का ती बापा राजा मग तर आता तुफानच आहे राजा आता बापा भांडणं जेवणच नाही मग आता तर तमाशाच आहे गावातनी मग बापा आल्या म्हणलं यार वाल्या संग झमकवली हो त्याचं नाही तर मग पुढे आली जराशी आमच्या संग झमकवली हो मिथून संघ मा संघ मारतेच्या बुड्या संघ हो झाबरूच्या बुड्या संघ हो सगळ्या संघ झमकवली तिला म्हणलं हो माय बीन धलाकर पातीचा तमाशा सुरू गावातनी बदनामी करते राजा कुणाचं तू हो काय खरं नाही दिसू राहिलं मला तिचं हो पण म्हणलं आबाजी आज म्हणलं आपण मांगाने हटायचं बरं मागं हटायचंच नाही म्हणलं बिलकुल जमलं तर फारकती हो लस 100% जमलं तर जमलं फारकती जर राहतो म्हणलं तिनं तर राहू द्यायचं चांगलं राहू द्यायचं लिहून दे म्हणा हो असं म्हणता तुम्ही हो ना तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको मी बोलतो काय बोलास ते मला काही टेन्शन नको घेऊ तू हो ते शांतारामले पण बोलावं रे बाबा कसा बोलायचं जरा चत्र आहे ते बोलावचं त्याले हो ना राजा त्याला बोलावतोच ना आम्ही त्याला कसं सोडू राजा त्याला बोलावंच लागल ना आहे की नाही आज पाहणार म्हणलं तू आज जर 3 तमाशा केला त्याच्यापेक्षा डबल ना तमाशा करतो म्हणलं मी हो पाय ना तू आज तर दांगडोच होणार आहे हो नाही दांगडो गिंगडो का नाही करायचं आपल्याला ते करते तर करू द्या आपल्याला मग शांततेनं काम करायचं आहे म्हणलं भांडणं नाही तंडणं नाही काय नाही नसलं ते घोरबीर कमी पोलीस स्टेशन रिपोर्ट व्हायची मस्त निपटाव करू शांतपणानं काही जोर जबरदस्ती करू नये पाहू ना ते बाई म्हणला ते बाई तुम्ही पाहिजे नाही राजा आले भानखोंड आहे बाई मग डेंजर आहे म्हणलं ते हो जर नाहीच ऐकलं ती ना तर मग करजा तुम्ही तुमचं पाहायचं तुम्ही मग करजा दांगडो करायचं का काय करायचं होय ना झोडप ना मग एखाद्याले ऐक नाही मग तेच म्हणून राहिलो मी तुम्हाला मग हे बघू नंतर आता तू फक्त शांताराम भाऊले सांगजो असं झालं म्हणा संध्याकाळी मिटिंग आहे म्हणा ये जा म्हणा हो येते ते हो बरोबर भेटून द्यायला भेटतो पण सांगतो या म्हणतो बा निपटून टाका म्हणतो एवढं काय आहे तर हो ठीक आहे मग मोडा मग मिटिंग भेटू मग संध्याकाळी आता काय करायचं ते करू मग हो ठीक आहे मग मोळा मग मिटिंग पाहू मग संध्याकाळी काय होते तर उद्या एंड करून टाकू मग या भागाचा आहे का नाही ठीक आहे ओके